नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, असं म्हणतात आपल्या हृदयाची भाषा ज्याला समजते तो खरा आपला जवळचा माणूस. साहित्य क्षेत्रामध्ये हृदयाची भाषा, हृदयाची धडधड, हृदयातली कळ असे शब्द अनेकदा वापरले जातात. हा साहित्यविषयक दृष्टिकोन जरा बाजूला ठेवला तरी वैज्ञानिक दृष्ट्या म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा हृदय हा आपल्या शरीरातला अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. हे हृदय जोपर्यंत नियमितपणे म्हणजे बाय डिफॉल्ट धडधडत असतं तोपर्यंत आपल्याला काही काळजी नसते. पण ज्या क्षणाला या हृदयाचे ठोके अनियमित व्हायला लागतात किंवा त्याच्यामध्ये रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीमध्ये ब्लॉकेज येतं, कधी कधी हृदयात वेदना किंवा कळ जाणवते, तेव्हा खऱ्या अर्थाने हृदयात धडकी भरते असं म्हणायला हरकत नाही. हा हृदयविकार म्हणजे नेमकं काय आहे? सध्याच्या काळामध्ये हृदयविकाराचं प्रमाण का बरं वाढलेलं दिसतंय, तेही प्रामुख्याने तरुणांमध्ये का दिसतंय? हार्ट अटॅक, एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी, बायपास हे शब्द सर्रास ऐकू यायला लागलेत. या सगळ्या मागची कारणं नेमकी काय आहेत हे शोधण्यासाठी आजच्या विशेष आरोग्य संपदा या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. आणि त्यासाठी आपण निमंत्रित केलेलं आहे तज्ज्ञ आणि नामांकित डॉक्टरांना, ज्यांचं नाव आहे डॉक्टर वैभव पाटील. डॉक्टर, या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. डॉक्टर वैभव पाटील हे भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये सहयोगी प्राध्यापक कार्डिओलॉजी विभागामध्ये कार्यरत आहेत. त्यांचं शिक्षण MBBS, MD आणि DM कार्डिओलॉजी असं झालेलं आहे. भारती विद्यापीठाप्रमाणे इतर नामांकित रुग्णालयांमध्येही ते योगदान देत आहेत. पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अध्यापनाचा त्यांचा 10 वर्षांचा अनुभव आहे. त्यांचे अनेक शोध निबंध हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झालेले आहेत. विविध पुरस्कार आणि फेलोशिपही त्यांना मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे विशेष अभ्यासाचे आणि संशोधनाचे जे विषय आहेत त्यामध्ये गर्भधारणा अर्थात प्रेग्नन्सीमध्ये होणारे वॉल्वचे जे प्रॉब्लेम आहेत त्याप्रमाणे हृदयरोग जे तरुणांमध्ये वाढलेले आहेत तोही त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. त्याचप्रमाणे तावी अर्थात ट्रान्सकॅथेटर एरोटिक वॉल्व इम्प्लांटेशन हाही त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय आहे. त्याप्रमाणे आयव्हस आणि OCT याही विषयात त्यांनी संशोधन केलेलं आहे. असे आधुनिक उपचार देणारे असे ते डॉक्टर आहेत आणि या आधुनिक उपचारांद्वारे उपचारामधली अचूकता ते साधत असतात. म्हणूनच आपल्या मनामध्ये हृदयविकार या विषयाबद्दल जे प्रश्न आहेत, ज्या शंका आहेत, त्यांचं निरसन आज आपण डॉक्टरांकडनं करून घेणार आहोत. डॉक्टर, हृदयविकार या विषयाकडे वळण्यापूर्वी आम्हाला पहिली ही माहिती द्या ना की हृदय म्हणजे नेमकं काय आणि ते कसं कार्य करतं किंवा शरीरामध्ये त्याचं महत्त्व नेमकं काय आहे? हृदय हे आपल्या कुठल्याही व्यक्तीच्या डाव्या साईडला एक ऑर्गन असतो की जे बाळ ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस आईच्या पोटात असल्यापासून तर पूर्ण त्याच्या आयुष्यभर हे धडधडत असतं. अखेर त्या व्यक्तीचा मृत्यू होईपर्यंत ते धडधडत असतं. तर हे हृदय काय काम करतं तर याचे 4 कप्पे असतात. त्याच्यात शुद्ध अशुद्ध रक्तवाहिन्या असतात. हृदयाचे जे शरीरातले जे अशुद्ध रक्त असतं ते उजव्या साईडच्या कप्प्यामध्ये येतं. त्यानंतर हृदय हे त्याला पंप करतं आणि त्याला फुफ्फुसा म्हणजे लंग्सकडे हे त्याला पाठवतं. फुफ्फुसामध्ये हे अशुद्ध रक्त शुद्ध होतं आणि शुद्ध रक्त हे डाव्या साईडच्या हृदयाच्या चेंबर्समध्ये पुन्हा येतं आणि त्यानंतर हृदय जे पंप करतं ते सगळ्या शरीरात, ब्रेनला, त्याच्यानंतर किडनीला आणि एकंदरीतच सगळ्या शरीराला हे रक्त सप्लाय करतं. म्हणजे हे मूळ गाभा हा हृदय आहे आणि हे सगळीकडे रक्ताभिसरण करण्यासाठीचं मेन मशीन जे आहे ते हृदय. अगदी खरं. म्हणजे आपण म्हणू शकतो असं की सगळ्या शरीरावर एक प्रकारचं नियंत्रण ठेवणारा हा घटक आहे किंवा हा अवयव आहे. पण डॉक्टर, एक शंका अशी मनामध्ये येते की हृदयविकार म्हटलं की आम्हाला पटकन आठवतो तो हार्ट अटॅकच. तर हार्ट अटॅक हा एकमेव हृदयविकारामध्ये येतो का हृदयविकार ही तशी ब्रॉड टर्म आहे? हृदयविकार ही तशी एक ब्रॉड टर्म आहे, बरोबर आहे. कारण की काय की जसे आपले मसल्स असतात त्याप्रमाणे हृदयाला पण मसल्स असतात. तर त्या मस्क्युलेचरचा याचा पण आजार होऊ शकतो. त्याला आपण कार्डिओमायोपॅथी म्हणतो. कार्डिओमायोपॅथी म्हणजे काय की एखाद्या आपण बऱ्याच वेळा ऐकतो की आमच्या पेशंट्सचं
पंपिंग ऍक्शन कमी झालंय, हां. तर त्यात असं त्याचा अर्थ असतो की हृदयाला जी मसल्स आहे, हृदयाचे जे मसल्स आहे त्याच्या कप्प्यांची जी क्षमता आहे हां. ही कमी झालेली आहे. बरोबर. तर 30% 20% अशी झालेली आहे. तर त्याला आपण असं म्हणतो की डायलेटेड कार्डिओमॅपॅथी. बरं. तर ही कार्डिओमॅपॅथी ही एक हा वेगळा आजार आहे. हां. त्यानंतर दुसरे आजार राहू शकतात की वॉल, की वॉल काय करतात की एका कप्प्यातनं दुसऱ्या कप्प्यात रक्त जाण्यासाठी त्याला मदत करतात आणि त्याचबरोबर परत बॅकफ्लो होऊ नये, परत रक्त मागच्या चेंबरमध्ये येऊ नये याच्यासाठी ते प्रोटेक्शन म्हणून काम अटकाव करतात. करतात त्याला. अटकाव करतात, त्याला प्रोटेक्शन म्हणून काम करतात. तर वॉलचा त्रास असेल, समजा वॉल गळत असेल तर त्याला आपण म्हणतो रिगर्जिटेशन. डाव्या साईडचा जो मुख्य वॉल असतो मायट्रल वॉल, त्याला मायट्रल रिगर्जिटेशन म्हणतात. समजा तो वॉल फेल झाला तर ते. दुसरा एक प्रकार असतो रुमॅटिक हार्ट डिसीज, की त्यामध्ये वॉल हे जाड होतात आणि त्याचे अंकुचन पावतात. म्हणजे त्याची जी नॉर्मल डायमीटर असतं 4 ते 6 सेंटीमीटर स्क्वेअर, हा त्याचा 1 सेंटीमीटर स्क्वेअर याच्यापेक्षा कमी हा छोटा होऊन जातो. तर अशा पेशंट्सला धाप लागणे, दम भरणे असे सिम्पटम्स येऊ शकतात. त्यानंतर आपण येऊ की हृदयविकार. हृदयविकार हा जो म्हणतो आपण की हार्ट अटॅक, लेमॅन लँग्वेज मध्ये आपण नेहमी म्हणत असतो की हार्ट अटॅक आला, त्याला वैद्यकीय भाषेत मायोकार्डियल इन्फार्क्शन असं आपण म्हणतो. बरं. तर हा म्हणजे काय की हृदयाला सप्लाय करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झाला किंवा त्याच्यात ब्लॉक आला तर त्याला आपण असं म्हणतो की मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणजे हृदयविकार. बरं. तर ही काय असते की जी मेन धमनी असते त्याला आपण म्हणतो एओर्टा, असेंडिंग एओर्टा. त्याच्यात ज्या 2 ब्रांचेस असतात, एक डाव्या साईडला असते आणि एक उजव्या साईडला असते. या 2 ब्रांचेसच त्या हृदयाच्या मस्क्युलेचरला म्हणजे पूर्ण हृदयाला रक्त सप्लाय करतात. बरोबर. आणि त्याला जर कुठं ब्लॉक आला तर आपण असं म्हणतो की हार्ट अटॅक आला आहे. सध्याच्या आधुनिक काळामध्ये आपण हृदयविकार वाढलेला आहे असं बघतो. बरोबर. तर ही आधुनिक जीवनशैली कारणीभूत आहे का, किंवा इतर काय कारण आहेत हृदयविकार होण्यामागची नेमकी? हृदयविकार होण्यामागची आधुनिक जीवनशैली ही कारणीभूत आहेतच. त्याप्रमाणे ट्रॅडिशनली आपण जे म्हणतो जे रिस्क फॅक्टर, ट्रॅडिशनल रिस्क फॅक्टर डायबिटीज, हायपरटेन्शन. डायबिटीज म्हणजे मधुमेह, शुगर जास्त असणं. हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर. त्यानंतर डिस्लिपिडिमिया म्हणजे शरीरातले कोलेस्ट्रॉल जास्त होणे, हे आजार. त्यानंतर स्मोकिंग आणि अल्कोहोल. तर हे जे आजार, हे ज्या रिस्क फॅक्टर्स आहेत, या रिस्क फॅक्टर प्रामुख्याने त्याला कारणीभूत होतात. त्यानंतर जे याच्यात मॉडिफायबल आणि नॉन मॉडिफायबल असे रिस्क फॅक्टर्स असतात. त्याच्यात अजून आपण असं म्हणू शकतो की मेल आणि फिमेल हे जे सेक्स आहे यामध्ये मेल्स आर मोर प्रोन टू डेव्हलप हार्ट डिसीजेस ॲज कम्पेअर टू फिमेल्स. कारण की फिमेल्स ह्या थोड्या त्यांची पाळी असेपर्यंत त्या प्रोटेक्टेड असतात. पण आजकाल आपण बघतो की यंग फिमेल्सला पण हा आजार यायला लागला. त्यानंतर वय, सर्वसाधारणपणे अगोदर म्हटलं जायचं की 40 आणि त्यानंतर आपल्याला हृदयविकार होतो. आपल्या वाडवडिलांना 40 आणि त्यानंतर हार्ट अटॅक येत असे. पण आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात सो एक फॅक्टर त्याचा स्ट्रेस हा पण आहे. अगदी ताण. आणि आता 40च्या अगोदर पण हृदयविकार हे यायला लागले. सो हे जे मॉडिफायबल आणि नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत हे आपण जाणून घ्यायला हवेत. बरोबर. त्याची कारण मीमांसा करून घ्यायला हवी. आणि हे जे मॉडिफायबल म्हणजे याच्यात समजा डायबिटीज आणि हायपरटेन्शन हे जे असतील तर ह्या आजारांना आपण कंट्रोल करू शकू. समजा ब्लड प्रेशर असेल तर ब्लड प्रेशर आपण हे कंट्रोल केलं पाहिजे. त्याच्यासाठी व्यवस्थित गोळ्या औषधं जे दिलेत तुमच्या फिजिशियन, डॉक्टर, कार्डिओलॉजिस्टने दिलेत ते आपण व्यवस्थित घेतल्या पाहिजे. त्यानंतर डायबिटीज. सो डायबिटीज हा खूप मोठा मेटाबॉलिक आजार आहे. हा नुसता शुगर जास्ती असणं एवढंच नसून हृदयावर, बाकीच्या अवयवांवर किंवा जी रक्त सप्लाय, जे रक्ताभिसरण जी संस्था आहे या पूर्ण त्या पाईपलाईनवर याचा असर हा होत असतो. बरोबर. पण म्हणजे डॉक्टर एक छोटा उपप्रश्न येतो की अनुवंशिकता हे एक कारण पण असू शकतं का? बरोबर. तर अनुवंशिकता हे त्याच्यात प्रामुख्याने आलंच. जसं आपल्याला वाडवडिलांनी त्यांची संपत्ती किंवा हे दिलेली असते त्याप्रमाणे आजारही एका पिढीतनं दुसऱ्या पिढीत जात असतात. प्रामुख्याने याच्यात डिस्लिपिडिमिया किंवा फॅमिलियर हायपरकोलेस्ट्रेमिया हे असतात. तर लहान मुलांना पण वयाच्या 13व्या वर्षापासून 33 वर्षापर्यंत हे आजार असू शकतो. तर त्यांना अर्ली हार्ट अटॅक येऊ शकतो. अर्ली चान्सेस हे 100% असतात. तर लायची जी संस्था लिपिड इंडियन असोसिएशन या संस्थेअंतर्गत आपण भारतामध्ये आपण असं संशोधन केला की जे लहान मुलं आहेत त्या लहान मुलांचं कोलेस्ट्रॉल
तर त्याच्या काही प्रामुख्याने काही सायन्स असतात की ज्या सायन्स समजा त्या मुलांना असतील, त्यांच्या आई वडिलांना असतील, तर आपण त्यांना स्क्रीन आउट केलं आणि त्यांचे कोलेस्ट्रॉल केले, तर असं जाणवलं की त्यांचे कोलेस्ट्रॉल हे 300-400 पेक्षा जास्त होते. आणि त्यांना आपण योग्य वेळी जर लिपिड लोअरिंग ड्रग्ज दिले तर त्यांना होणारे हार्ट अटॅक हे आपण 10 ते 20 वर्ष पुढे ढकलू शकतो. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे अनुवंशिकता हे कारण असलं तरी आपण त्यावर लक्ष ठेवून त्याच्या नियंत्रणामध्ये तो ठेवू शकतो. आणि डॉक्टर, तुम्ही अतिशय महत्वाची आणखी एक माहिती दिलीत की ताण हे सुद्धा कारण आहे जे ज्याच्यापासून आपण दूर राहिलं तर हृदयविकारापासून दूर राहू शकतो. डॉक्टर, तुम्ही फार महत्वाची माहिती दिलीत की हृदयरोग होण्यामागे अनुवंशिकता हे कारण आहे, ताण हे कारण आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यसन हे पण एक महत्वाचं कारण आहे. आपल्या प्रेक्षकांनीही ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जर व्यसनांपासून आपण दूर राहिलं तर नक्कीच हृदयविकारापासूनही दूर राहायला मदत होऊ शकते. पण डॉक्टर, सध्या असं दिसतं की तरुणांमध्ये हे प्रमाण खूप वाढलंय. तुमचा तर तो विशेष अभ्यासाचा विषय आहे, तर मग तरुणांमध्ये हे प्रमाण वाढण्याचं नेमकं कारण काय आहे? अगोदर जसं आपण डिस्कस केलं की अनुवांशिकता, की एका पिढीतनं दुसऱ्या पिढीत जाणारे आजार, तर यामध्ये अगोदर आपल्याला असं लक्षात आलं की 40च्या नंतर अगोदर आपल्या वाडवडिलांना हे हृदयविकार होत असेल. आता या धकाधकीच्या जीवनात स्मोकिंग असेल किंवा ड्रग्ज असतील, काही ड्रग्ज म्हणजे जे सेवन केले जातात त्या प्रकारचे ड्रग्ज, तर ह्या काही रिस्क फॅक्टर्समुळे त्यांना अगोदरच्या पिढीला जे होत होते हृदयविकार ते 10 वर्ष अगोदर होत आहेत, हे आम्हाला असं निदर्शनास आलं. तर आता मी 19व्या वर्षी पण हार्ट अटॅक बघितलाय, 17व्या वर्षाला पण हार्ट अटॅक बघितलाय. त्याच्यानंतर 23 आणि 24 वर्षाचे जे मुलं आहेत त्यांना कॉलेज गोईंग स्टुडंट्स की त्यांना ॲक्यूट इंटरव्हॉल एमआय या प्रकारचं प्रेझेंटेशन होऊन आम्ही त्याची अँजिओप्लास्टी करावी लागली. हे पण आता बघतोय की इनिशियली ज्या वेळेस आम्ही शिकत होतो, जेव्हा MD करत होतो 15-20 वर्षा अगोदर, त्यावेळेस असं लक्षात आलं की 40 आणि त्याच्यापेक्षा खालच्या वयोगटातली व्यक्ती जर आली चेस्ट पेन म्हणून, तर आम्ही त्याचा ECG काढणं याला पण खूप मोठी गोष्ट समजतो. पण आता जर ECG काढला आणि त्याच्यात थोडेसेही काही चेंजेस असतील तर आपल्याला त्याला हृदयविकार आहे किंवा नाही याच्या पुढच्या ज्या तपासण्या असतात ह्या करून घ्याव्या लागतात. सो जे यंगस्टर्स आहेत की मेल्स असो फिमेल्स असो, त्यांना समजा काही रिस्क फॅक्टर्स असतील किंवा त्यांच्या वाडवडिलांना सडन कार्डियाक डेथ किंवा अर्ली डेथ त्यांच्या फॅमिलीत झाली असेल, तो फॅमिली हिस्ट्री पण त्याच्यात खूप महत्वाची आहे. रिस्क फॅक्टर्स मध्ये स्मोकिंग आलं, ड्रग्ज आलं, तो त्या हिस्ट्री त्या अनुषंगाने आपल्याला त्यांना काउन्सिलिंग करणं हे खूप गरजेचं आहे. समजा ते असेलही तर ते कसं कट शॉर्ट करावं किंवा कसं त्याला प्रिव्हेन्शन करावं याच्यासाठी आपण त्यांना समुपदेशन करणं हे खूप गरजेचं आहे. सो ही ॲडवाइस त्यांना आपण योग्य वयात समजा दिली, कॉलेज गोईंग स्टुडंट्स जे आहेत त्यांना हे देणं खूप गरजेचं आहे. सो समजा इन केस त्यांना हार्ट अटॅक आलाच किंवा त्या संबंधीचे काही लक्षणं असतील, तर योग्य वेळेस त्यांना हॉस्पिटलाइज करून त्या पुढच्या तपासण्या ह्या त्यांच्या करून घेणे गरजेचं आहे. बरोबर आहे. डॉक्टर, तुम्ही मगाशी आणखी एक सांगितलं होतं की डायबेटीस आणि बीपीचा ज्यांना त्रास आहे त्यांनाही होऊ शकतं, पण ते प्रमाण आणि शक्यता किती असते त्यामध्ये? नक्कीच, जर डायबिटीज असेल तर त्यांना हे प्रमाण हे 3 ते 4 पटीने वाढलेलं असतं. हायपरटेन्शन असेल, हे सगळे रिस्क फॅक्टर्स आहे. सो डायबिटीज एक रिस्क फॅक्टर, हायपरटेन्शन ही रिस्क फॅक्टर, स्मोकिंग ही रिस्क फॅक्टर, त्यानंतर अनुवांशिकता ही आपण ऑलरेडी डिस्कस केलीच. तर हे जर असतील तर हा जटिल प्रकारचा हृदयविकार त्यांना येण्याची शक्यता असते. आता डायबिटीज जर आपण म्हटलं तर ह्या व्यक्तीमध्ये समजा डायबिटीज हा किती वर्षापासून आहे यानुसार त्याचं थोडंसं क्लासिफिकेशन हे आपलं होत जातं. कसं की समजा 10 वर्षाचा डायबिटीज आणि 20 ते 40 वर्षाचा डायबिटीज, समजा 40 वर्षापासून एखाद्या व्यक्तीला डायबिटीज हा आहे, समजा त्यांना वयाच्या 30व्या वर्षी झाला किंवा 40व्या वर्षी झाला आणि त्यांचं वय 70-75 आहे, तर यांना 40 वर्षाचा डायबिटीज, तर अशा व्यक्तीला त्यांच्या ज्या रक्तवाहिन्या असतात ह्या डिफ्यूज आजार हा झालेला असतो. म्हणजे त्याला अँजिओप्लास्टी करणे किंवा बायपास सर्जरी करणे हे पण खूप कठीण होऊन जातो. सो हा डिफ्यूज प्रकारचा आजार हा डायबिटीजच्या लोकांमध्ये बऱ्याच वेळा लक्षात येतो. त्यानंतर डायबिटीजच्या लोकांमध्ये असं आम्हाला लक्षात आलं की त्यांना काहीच त्रास होत नाही, की त्यांचे जे लक्षण आहेत ते अगदी माइल्ड असतात, कमी प्रकारचे लक्षण असतात आणि त्यानुसार ते हॉस्पिटलला प्रेझेंट होतात की त्यांना फक्त दम भरतो. त्यांना क्लासिकली जे चेस्ट पेन किंवा छाती दुखणे हे जे होतं हे त्यांच्यात होत नाही. सो ह्या प्रकारचे जे रुग्ण असतात त्यांना थोडेसे अटिपिकल सिम्पटम्स विथ डायबिटीज या प्रकारच्या याच्यामध्ये ते मोडतात. एखादी सामान्य व्यक्ती जी नॉन मेडिको आहे, तिला कसं कळतं की आता मला हार्ट अटॅक
येणार आहे किंवा मला काहीतरी धोका याच्या पुढे आता उत्पन्न होणार आहे, काही लक्षणं जे सर्वसामान्यांना लक्षात येण्यासारखी असतात, अशी कुठली असतात? प्रामुख्याने कुठल्याही व्यक्तीला इन केस जर चेस्ट पेन झालं, डाव्या साईडला चेस्ट पेन, सो क्लासिकल बुक पिक्चर असं म्हणतं की डाव्या साईडला चेस्ट पेन होतंय आणि ते डाव्या हाताच्या आतल्या भागात करंगळीपर्यंत ते पसरत आहे, बर, हे एक चेस्ट पेन. पण अटिपिकली जसं मी सांगितलं की डायबिटीजच्या लोकांमध्ये असं होण्याची शक्यता खूप कमी असते, कारण की त्यांना पेरिपेरल न्यूरोपॅथी जशी असते तसं त्यांना डायबिटीजचं चेस्ट पेन पण अनअवेअर असं होऊ शकतं. त्यानुसार काही लोकांना बॅकएक होतं, फक्त बॅकएक होऊ शकतं, त्या पाठ दुखतं, फक्त पाठ दुखण्यामुळे पण ते हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. किंवा म्हणजे त्याचे हे सिम्पटम्स असतात, दम लागणे, अनड्यू फटीग आपण ज्याला म्हणतो की खूप थकवा येणे, किंवा एखाद्या वेळेस रात्री छाती दुखली एक 15-20 मिनिटापेक्षा जास्ती आणि दुर्लक्ष केलं आणि हे पेशंट आमच्याकडे लेट स्टेजला पोहोचतात, म्हणजे उशिरा पोहोचतात. सो ह्या प्रकारचे म्हणजे छाती दुखणे, दम भरणे, पाल्पिटेशन्स होणे, धडधड होणे, सो ह्या प्रकारचे सिम्पटम्स या व्यक्तीला असू शकतात. काही वेळेला असं होतं चर्चेमध्ये की ऍसिडिटी वाढली की सुद्धा ही लक्षणं दिसत असतात, आणि तुम्ही आता जी हार्ट अटॅकची लक्षणं सांगितली, लोकांचं त्या दोन्हीच्या लक्षणांमध्ये कन्फ्युजन होतं. तर मेडिकलच्या दृष्टीने काय वेगळी आहेत, त्याच्यामध्ये फरक काय आहे? एक साधारण संकल्पना असते की मला चेस्ट पेन नाही होते, मला ऍसिडिटी झाली आहे. तर मॅक्सिमम आता ह्या जनरेशनमध्ये म्हणा किंवा ह्या गेल्या 6 महिने वर्षभरात मी असे पेशंट्स बघितले की त्यांना फक्त ऍसिडिटी आहे. तर 10 ते 15% लोकांमध्ये ऍसिडिटी पण ही डायरेक्टली हार्ट अटॅक म्हणून प्रेझेंट झालेली आम्ही बघितली आहे. ते कसं की त्यांना चेस्ट पेन होतं आणि इट माइट बी कोरिलेशन की त्यांना ऍसिडिटी पण झाली असेल आणि दोज पेशंट्स विल प्रेझेंट विथ अ हार्ट अटॅक. सो हे कोरिलेटेड राहू शकतं. पण प्रत्येक ऍसिडिटीज हे हार्ट अटॅक राहू शकते का हे आपण नाही सांगू शकत. पण त्याला आपल्याला इव्हॅल्युएट करणं, त्याला चेस्ट पेन हे आहे, ऍसिडिटी आहे, दम लागतोय का, छाती भरून येते का, त्यानंतर थोडंसंही चाललं तर धाप वाढते का, या प्रकारचे सिम्पटम्स, या प्रकारचे जे आजार आहे, या प्रकारचं त्यांना हिस्ट्री जर दिली तर फोनवर पण हे बऱ्याच वेळा डायग्नोज होऊ शकतो, कळू शकतो. सो ते बरेच वेळा पेशंट सांगतात सर मला धाप लागते थोडंसंही चालल्यावर. सो आणि चेस्ट पेन झालं, चेस्ट पेन थांबलं पण आता मला फक्त ऍसिडिटी झाली. तर हे याला दुर्लक्ष न करता त्वरित आपल्या जवळच्या हॉस्पिटलला किंवा आपल्या फॅमिली फिजिशियनकडे आपण ECG हे करून घेणं गरजेचं असतं. बरोबर आहे. म्हणजे त्याची इंटेन्सिटी, तीव्रता ही लक्षात घेणंही गरजेचं आहे आणि डॉक्टरांशी तात्काळ संपर्क करणं, त्याच्याकडे दुर्लक्ष न करता. पण डॉक्टर, आता मला सांगा की ज्या वेळेला आपण, तुम्ही मला म्हणालात की सामान्यपणे घरात असताना कळतायत ही लक्षणं, पण डॉक्टरी परिभाषेमध्ये हार्ट अटॅक नेमका कसा, तुम्ही त्याची व्याख्या कशी करता? बरोबर, ह्या सिम्पटम्सनुसार पेशंट हा आमच्यापर्यंत पोहोचलेत तर इमर्जन्सी रूममध्ये, म्हणजे जी कॅज्युअलिटी आम्ही म्हणतो, तर त्या अतिदक्षता विभागामध्ये सगळ्यात पहिले त्या पेशंटचा ECG हा झाला पाहिजे. म्हणजे छाती दुखायच्या, चेस्ट पेनच्या पहिल्या 10 मिनिटात ECG हा झाला पाहिजे. त्यानंतर त्या ECG मध्ये काय चेंजेस आहेत हे तिथले तज्ज्ञ डॉक्टर हे आपल्याला सांगत असतात. समजा ते मेडिसिन असतील किंवा फिजिशियन असतील किंवा तुमचे कार्डिओलॉजिस्ट असतील, बरोबर, तर ते तुम्हाला सांगतात की याच्यामध्ये काय चेंजेस झालेले. आता हार्ट अटॅक याच्यामध्ये आपले प्रामुख्याने जो ॲक्यूट चेस्ट पेन होतो त्याला आपण म्हणतो ॲक्यूट हार्ट अटॅक, तर ॲक्यूट मायोकार्डियल इन्फार्क्शन. याच्यामध्ये ST इलेव्हेशन MI म्हणून हा जो प्रकार असतो हा झाला आपला ॲक्यूट हार्ट अटॅक. त्यामध्ये समजा काही वेळेस पेशंट्सला चेस्ट पेन होतं आणि त्याच्यानंतर कधीच होत नाही, पण तरी हे पेशंट ECG काढायला येतात. तर बऱ्याच वेळा यांची ECG हे थोडेफार चेंजेस याच्यात राहू शकतात, और अदरवाईज ECG नॉर्मल राहू शकतो. तर हा एक प्रकार की अनस्टेबल अंजाना, नॉन ST सेगमेंट इलेव्हेशन MI आणि ST सेगमेंट इलेव्हेशन MI. तर अशा आजारांमध्ये आपल्याला प्रामुख्याने ECG काढणं, ज्याच्यात स्टेमी आपण जे म्हणतो ST सेगमेंट इलेव्हेशन MI हा हार्ट अटॅकचा प्रमुख जो ACS म्हणतो त्याला, सो ॲक्यूट करोनरी सिंड्रोम, या आजारात तो मोडतो. त्यानंतर ECG काढल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की यांना आपल्याला काय करायचंय, तर त्याला आपण मॅनेजमेंट काय करायची, काय ट्रीटमेंट द्यायची, ही आपल्याला त्या ECG काढल्यानंतर लक्षात. ECG काढल्यानंतर तुम्हाला डायग्नोसिसची दिशा मिळते, निदानाची दिशा. बरोबर. त्यानंतर समजा त्याच्यात ECG काही चेंजेस नसतील, ECG बऱ्याच वेळा नॉर्मली येतो, तशा पेशंट्सला आपल्याला ट्रोपोनिन नावाची एक तपासणी असते
बरं. ती आपल्याला करून घ्यायची असतात. बरं. साधारणपणे ट्रोपोनिन जर पॉझिटिव्ह आलं तर आपल्याला असं लक्षात येतं की ह्या पेशंट्सला जे चेस्ट पेन हे हृदयविकार ह्यामुळेच हे होत आहे. बरोबर. सो आपल्याला ह्या पेशंट्सला पुढच्या तपासण्यासाठी ॲडवाइस केलं पाहिजे. हृदयविकार म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं आपल्याला काय दिसतात आणि त्यानंतर आपण नेमकी कोणती पावलं उचलायची. डॉक्टर, तुम्ही आम्हाला महत्त्वाची माहिती देताय की नेमकं डॉक्टर काय करत असतात निदान करण्यासाठी, ECG वगैरे काढतात. पण समजा घरामध्ये एखाद्या रुग्णाला अशी सिम्पटम्स जाणवायला लागली, लक्षणं जाणवायला लागली, तर त्याच्या आजूबाजूचे कुटुंबीय आणि त्यांनी स्वतः तातडीनं काय नेमकं केलं पाहिजे. कारण असं ऐकलंय की ज्या वेळेला तुम्हाला हृदयविकार होतो किंवा हार्ट अटॅक येतो तेव्हा पहिला जो तास असतो तो गोल्डन आवर म्हणतात. बरोबर. तर तेव्हा नेमकं त्यांनी काय करायचं. अगदी बरोबर. पहिला तास हा गोल्डन अवर हा असतो. समजा कुठल्या पेशंटला चेस्ट पेन झालं, छाती दुखून आली किंवा असह्य वेदना होत आहेत, तर अशा पेशंट्सला आपल्याला हॉस्पिटलला घेऊन जाणं गरजेचं आहे, वेळ न वाया घालता. पण ह्या पेशंट्सची काय पोझिशन आहे, त्यांना चालता येत आहे किंवा नाही, त्यांना जास्त श्रम न करता, जास्त न चालवता, प्रिफरेबली झालं तर ॲम्ब्युलन्स बोलवा किंवा तुमच्या गाडीत घेऊन जात असाल तर कमीत कमी त्यांना श्रम होतील, कमीत कमी चालवत त्यांना आपल्याला घेऊन जा. व्हीलचेअरचा आपण उपयोग करू शकतो. ज्या ठिकाणी हॉस्पिटलला गेलं तिथं जिना न चढता, तिथं त्यांच्याकडनं जास्त श्रम न करून घेता. कारण की अशा पेशंट्सने श्रम केले तर त्यांच्या हृदयावर लोड येऊन त्यांच्या हृदयविकाराचा प्रमाण हे जास्त मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, तीव्रता वाढू शकते, अरेथमियाज येऊ शकतात. तर ही मृत्यूच कारणीभूत होऊ शकतात तशा परिस्थितीत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा तुमच्यासारखे डॉक्टर हे करतायत आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये खूप बदल होत आहेत सध्या. तर या उपचारामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर नेमका कोणत्या पद्धतीने केला जातो आणि त्या वेगवेगळ्या प्रकार त्याचे काय आहेत. समजा अशी व्यक्ती की जिला ॲक्यूट हार्ट अटॅक आला आहे, ही व्यक्ती कॅज्युअल्टी इमर्जन्सी रूम मध्ये आली तर त्या व्यक्तीचा फर्स्ट आपण ECG काढतो. ECG मध्ये समजा हार्ट अटॅक आला, त्यानंतर त्याला आपण समजा त्या हॉस्पिटलला, ही व्यक्ती अशा हॉस्पिटलला पोहोचली की जिथं अँजिओप्लास्टी होऊ शकते, सो त्याला आपण म्हणतो की PCI कॅपेबल हॉस्पिटल, परक्युटानस करोनरी इंटरव्हेन्शन, म्हणजे इमर्जन्सी अँजिओप्लास्टी होण्यासाठी लागणारं जे कॅथलॅब आहे ते कॅपेबल हॉस्पिटल आहे किंवा नाही. समजा हे हॉस्पिटल नसेल, समजा ते ग्रामीण भागात असेल कुठलाही व्यक्ती की जो शहरापासून 60 ते 100 किलोमीटर म्हणजे 1.5 ते 2 तासाच्या अंतरापेक्षा जास्ती अंतरावर असेल, तर अशा व्यक्तीला आपण इंजेक्शन्स देऊन त्यांचा हार्ट अटॅक हा सौम्य करू शकतो. तर अशा व्यक्तीला आपण स्टेप्टोकायनेस किंवा टेनिक्टिप्लेज नावाची जी अत्याधुनिक औषध आहेत हे आपण देऊ शकतो. तर PCI कॅपेबल आणि PCI नॉन कॅपेबल. सो तर PCI कॅपेबल म्हणजे अँजिओप्लास्टी करण्याचं हॉस्पिटल. समजा ही व्यक्ती अँजिओप्लास्टी करण्याच्या हॉस्पिटल जिथं कॅथलॅब अवेलेबल आहे, राऊंड द क्लॉक कार्डिओलॉजिस्ट आहेत, अशा हॉस्पिटलला आलेत तर इमिजिएटली तशा एस्टे सेगमेंट इल्वेशनच्या पेशंट्सला आपण इमिजिएटली कॅथलॅबला शिफ्ट करून इमर्जन्सी अँजिओग्राफी करून त्याची त्वरित अँजिओप्लास्टी आपण करू शकतो. जसं तुम्ही म्हटलात की गोल्डन अवर्स, तो पेशंट किती वेळात आपल्यापर्यंत पोहोचलेत आणि आपण किती वेळात त्यांची अँजिओप्लास्टी करतो, तर साधारणपणे गोल्डन अवर जो म्हणतो आपण तो जवळपास 90 ते 120 मिनिटं. सो डोअर टू बलून टाईम. आणि आपण त्याच्यात बऱ्याच परिभाषा आहेत की जे आपल्याला इंटरनॅशनल नॉर्म्सनुसार आपल्याला पाळाव्या लागतात, की जेणेकरून आता आपण असं म्हणतो की टाइम इज अ मसल, की टाइम तुम्ही वेस्ट करू नका, त्वरित हॉस्पिटलला पोहोचा. हॉस्पिटलला आल्यावर पण तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेला सल्ला हा तुम्ही ऐकून त्याला तुम्ही इमिजिएटली रिप्लाय केलं पाहिजे की आपल्याला इमर्जन्सी अँजिओप्लास्टी करायची आहे का नाही. तर त्याला आपण असं म्हणतो की प्रायमरी अँजिओप्लास्टी. तर ह्या प्रायमरी अँजिओप्लास्टीमध्ये इमिजिएटली अँजिओग्राफी करून आपण इमिजिएटली अँजिओप्लास्टी ही त्याच सेटिंगमध्ये करू शकतो. हे जे आधुनिक उपचार आहेत, ज्या तंत्रज्ञानाचा आता तुम्ही वापर करतायत, ते नेमके डॉक्टरांना कसे उपयुक्त ठरतात, डॉक्टरांनाही आणि रुग्णांनाही, कारण रुग्णालाही त्याचा फायदा निश्चितच होत असणार आहे. बरोबर. तर ही जी पेशंट्स असतात ज्यांची रक्तवाहिनी 100% बंद असेल आणि त्यांना हार्ट अटॅक आला आहे, हे आपल्याला अँजिओग्राफी नंतर कळतं. सो इमिजिएटली समजा पेशंट्स रेडी असतील आणि आपण अँजिओप्लास्टी कॅपेबल हॉस्पिटलला आहात,
तर आपण इमिजिएटली तिथं तो जो ब्लॉक आहे तो ब्लॉक आपण स्टेंटच्या साह्याने, हा स्टेंट ही एक मेश आहे, हे जशी आपल्या पेनात जुन्या पेन्समध्ये रिफिल्स Refill असायचे असं, हा. ते त्याला जी स्प्रिंग असायची हा. तशी ही एक स्मॉल धातूच्या केसापेक्षा बारीक डायमीटरची हा. त्याच्यात एक धातू असतो. बर. तर ते त्याच्या खाली बलून असतो आणि बलूनने ते आपण इन्फ्लेट करतो आणि त्यानुसार त्याला जो रक्त सप्लाय कमी झाला आहे हम्म. डिस्टली तो आपण वाढवू शकतो. बर. सो हा ब्लॉक आपल्या नजरेसमोर हा ओपन झालेला आपण लगेच बघू शकतो. वा, वा, वा. सो हार्ट अटॅक झाला, इमर्जन्सी अँजिओग्राफी झाली, इमर्जन्सी अँजिओप्लास्टी झाली, जो रक्तप्रवाह थांबला होता तो रक्तप्रवाह उघडा झाला, त्यामुळे आपण त्या मसल्सचं जे डॅमेज आहे ते आपण कमी करू शकतो. बरोबर. चेस्ट पेन हे लगेच त्यांचं कमी थांबेल. होतं. जास्ती दिवस हॉस्पिटलायझेशन जे आहे ते कमी होईल आणि ती पेशंट इमिजिएटली तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी चालायला लागू शकते. हृदयविकारामध्ये शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय हा नेमका कोणत्या स्टेजला घेतला जातो आणि ही शस्त्रक्रिया प्रत्येक हृदयविकारात करावीच लागते का? शस्त्रक्रिया ही जी अँजिओप्लास्टी हिला आपण परक्युटानस वेने म्हणजे एक तर हाताच्या रक्तवाहिनीतनं किंवा मांडीच्या रक्तवाहिनीतनं की स्मॉल एक पेनाच्या टीप एवढं म्हणजे 2 मिलीमीटरपेक्षा छोट्या होलमधनं आपण एक कॅथेटर पास करतो आणि ती कॅथेटर आपल्या हृदयापर्यंत गेलेलं असतं. त्याच्या तोंडाशी, हृदयाला जी मुख्य रक्तवाहिनी असते त्याच्या तोंडाशी जातं आणि आपल्या हातात एक डाय असतो. हे डाय दिल्यानंतर आपल्याला ती रक्तवाहिनी पूर्ण दिसते. समजा त्याच्यात ब्लॉक्स असतील तर ते ब्लॉक आपल्याला स्पष्टपणे जाणवतात. मग तुमचे कार्डिओलॉजिस्ट त्याचं कारण मीमांसा करतात की याला किती टक्के ब्लॉक्स आहेत, त्यानुसार याला आपल्याला आणि कुठल्या कुठल्या रक्तवाहिनीला ब्लॉक्स आहेत आणि त्याची जागा कुठली आहे. तर त्याचं लोकेशन महत्वाचं आहे, त्याची असलेली परिस्थिती आणि त्याचे कॅरेक्टर्स महत्वाचे आहे, त्याची लेंथ महत्वाची आहे. हे सर्व अभ्यास केल्यानंतर समजा ते अँजिओप्लास्टी करण्यासारखे असतील तर आपण त्याला ऍडवाइस देतो की आपण अँजिओप्लास्टी करावी. समजा इन केस हे ब्लॉक खूप डिफ्यूज असतील किंवा हे ब्लॉक अँजिओप्लास्टी करण्यासारखे नसतील आणि जास्त असतील तर आपण त्यांना शस्त्रक्रिया म्हणजे बायपास सर्जरी ही सांगत असतो. ओके. सो ह्या प्रकारच्या अँजिओग्राफी नंतरच आपल्याला लक्षात येतं की यांना आपल्याला काय ट्रीटमेंट द्यायची आहे. बरोबर. पण मग याच्यामध्ये वय आणि त्याचे आधीचे विकार त्या रुग्णाचे याचे कितपत भाग असतो? नक्कीच. आता हार्ट अटॅक हा आपण जसं म्हटलं की अर्ली 40s 40 पेक्षा कमी वयातही येतो. तर आम्ही 90, 95 किंवा 96, 97 वयात पण अँजिओप्लास्टी आम्ही केलेल्या आहेत. बरोबर. सो ज्या साधारणपणे 70 ह्या वयाच्या पुढच्या ज्या व्यक्ती असतात त्यांची जी हृदयाची एक कॅरेक्टर असतं की ती जी रक्तवाहिनी असते त्या रक्तवाहिनीच्या आतल्या अस्तराला कॅल्शियमचा स्तर हा खूप जास्त झालेला असतो. त्याला आपण शुद्ध मराठीत धमनी काठिण्य असं म्हणतो. तर हे धमनी काठिण्य म्हणजे काय की ही रक्तवाहिनी टॉट झाली, ही रक्तवाहिनी पूर्ण कॅल्शियमचा स्तर आलेला आहे. तर त्यामध्ये अँजिओप्लास्टी करताना आपल्याला तो स्टेंट पूर्ण फुलाला जाण्याची शक्यता ही जरा कमी होत जाते. तर त्याला अत्याधुनिक काही यंत्र असतात, त्याला रोटाएब्लेशन आपण म्हणतो. तर ते कॅल्शियम आपल्याला पूर्णपणे घासून काढावं लागतं. सो जे एल्डरली पेशंट्स आहेत 70 आणि 70+, 70 वर्षाच्या पुढच्या लोकांना जर आपल्याला अँजिओप्लास्टी करण्याची हे असेल तर आपल्याला पहिले त्यांचं वयानुसार त्यांचं कॅरेक्टरिस्टिक हे सगळं बघायला हवं. त्यानुसार ब्लॉक्स किती मोठे आहेत ते आपल्याला बघायला लागतात. त्यानंतर त्यांना जे कोलेस्ट्रॉलचे जो स्तर आहे किंवा त्याची जो ब्लॉक आहे याचं कॅरेक्टर आपल्याला बघायला लागतं. त्याच्यासाठी अत्याधुनिक अजून काही की जसं इंट्राव्हस्क्युलर अल्ट्रासाऊंड आयवस म्हणून किंवा ओसीटी म्हणून ज्या नवीन अत्याधुनिक तंत्र आपल्याकडे आहेत की अँजिओप्लास्टी करत असतानाच एक छोटा कॅमेरा असतो, तो कॅमेरा आपण त्या रक्तवाहिनीत टाकतो आणि त्या रक्तवाहिनीचा अभ्यास करून की किती डिग्री ऑफ कॅल्शियम त्याच्यामध्ये आहे त्या सर्कम्फरन्स मध्ये, तो त्या रक्तवाहिनीचा डिटेल अभ्यास करून आपल्याला त्याला स्टेंट टाकल्यानंतर, स्टेंट टाकायच्या अगोदर ही अभ्यास करून आपण सायंटिफिकली त्यांना सांगू शकतो की स्टेंट टाकायच्या अगोदर कॅल्शियमचा स्तर एवढा होता, रक्तवाहिनीचं लुमेन एवढं होतं, त्याच्यात कॅल्शियम किती होतं किंवा लिपिड कोर किती होता आणि अँजिओप्लास्टी केल्यानंतर किती मोठ्या डायमीटरने स्टेंट हा वाढलेला आहे, हे सगळं डिटेल्स आपण सांगू शकतो. वा वा. आपण चर्चा करतोय डॉक्टर वैभव पाटील यांच्याशी. हृदयरोग कशामुळे होतो, त्याच्या उपचारासाठी नेमके आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो या संदर्भात डॉक्टर तुम्ही महत्त्वाची माहिती देत होतात की या हृदयरोग टाळण्यासाठी
हा नवीन तंत्रज्ञान किती उपयुक्त आहे. तर तुम्ही जी सांगितली त्या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही नवीन तंत्रज्ञान आहे का? तर ह्या ज्या इंट्राव्हस्क्युलर अल्ट्रासाऊंड, ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी म्हणजे OCT, ही एक नवीन तंत्रज्ञान जे आपल्याला मिळालं आहे की रक्तवाहिनीच्या आतमध्ये आपण कॅमेरा टाकून त्याचा आपण अभ्यास करू शकतो की याच्यात लिपिड्स आहेत का, कॅल्शियम आहे की हा ब्लॉक जो आहे त्याची जडणघडण कशी झालेली आहे, कशामुळे झालेली आणि अँजिओप्लास्टी ही सक्सेसफुल झाली किंवा नाही हे आपण बघू शकतो. सो ह्याचा डिटेल अभ्यास करून आपण अँजिओग्राफी झाल्यानंतर, अँजिओप्लास्टी करण्याच्या अगोदर आणि अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्याचा आपण हे करू शकतो अभ्यास. तर हे AI गाइडेड म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो हे रोबोट सारखंच एक काम करतं, नॉट रोबोट पण हे ह्युमनाइज, म्हणजे हे जो अँजिओप्लास्टी करणारे जे तुमचे डॉक्टर्स असतात, इंटरव्हेन्शन कार्डिओलॉजिस्ट जे असतात तेच हे करू शकतात. त्यानंतर काही अत्याधुनिक गोष्टी ज्या आहेत की समजा काही लोकांना हृदयाची गती ही 40 पेक्षा कमी झाली, तर ज्यांचे वय 70च्या पुढे आहेत, तर अशा लोकांना जसं इलेक्ट्रिक सिस्टीम असते आपली, त्याच्यावरती वेस्टर्न असतं, वरती आवरण असतं, त्या आवरण वयोमानानुसार ह्या हृदयामध्ये पण एक प्रकारची तार असते. त्या तारेवरचं जे आवरण असतं याला आपण जसं म्हणतो झीज आली किंवा त्याची झीज झाली वयोमानानुसार, तर ती तार समजा तुटली किंवा त्या तारेला आपण सर्वसाधारण म्हणतात त्याला झीज आली, तर हृदयाची गती ही नॉर्मली 60 ते 100 असायला हवी. 60 पेक्षा कमी असेल तर त्याचा हृदयगती कमी आणि 100 पेक्षा जास्त झाली तर त्याची हृदयगती ही जास्त झाली, त्याला टॅकिकार्डिया म्हणतो. तर समजा यांना 40 पेक्षा कमी हृदयगती होत असेल, त्यांना खूप सिम्पटम्स येत असतील की जसे चक्कर येणे, सारखं भोवळ येणे, चक्कर येऊन पडणे, तर अशा पेशंट्सला आपण इमर्जन्सी ऍडमिट करून टेम्पररी पेसमेकर घालून त्यांना आपल्याला परमनंट पेसमेकर हे करावं लागतं. पेसमेकर. सो पेसमेकर ही एक छोटी डब्बी असते, त्याच्यामध्ये घड्याळीसारखं सेल असतो आणि त्याची जी वायर्स असतात त्या वायर्स हृदयाच्या दोघं चेंबर्सला, म्हणजे वरच्या एका राईट साईडच्या चेंबरला आणि खालच्या एका चेंबरला, राईट ॲट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल, असा हा ड्युएल चेंबर पेसमेकर म्हणतो. किंवा त्याचे वेगवेगळे टाईप्स पण असतात, सिंगल चेंबर पेसमेकर. तर पेशंटला आजार काय आहे, त्याला काय गरज आहे, त्यानुसार ह्या पेसमेकरची आपण त्यांना ॲडवाइस करू शकतो. बरोबर. पण म्हणजे आपला हार्ट रेट नियंत्रित ठेवणारा हा पेसमेकर आहे. बरोबर. हृदयगती ही कंट्रोल ठेवतं. त्याच्यानंतर ते फक्त ह्या क्लॅविकल जे बोन आहे आपलं इथं, त्याच्या खाली, स्किनच्या खाली, अगदी हार्डली 2 ते 4 बोटांच्या खाली इथं हा पेसमेकर असतो आणि त्याला परत काही करण्याची गरज नसते. एकदा बसवला तर त्याच्यात जी बॅटरी असते ती जर डिप्लीट झाली, म्हणजे बॅटरी कमी झाली, तर एक 8 ते 10 वर्ष, डिपेंडिंग ऑन दी बॅटरीची काय शेल्फ लाईफ आहे किंवा ती किती युटिलाइज होते, त्यानुसार ती बॅटरी आपल्याला चेंज करावी लागली तर 10 वर्ष 15 वर्ष त्यानंतर आपल्याला चेंज करण्याची ही गरज भासू शकते. त्यानंतर अजून नवीन याच्यामध्ये मायक्रा म्हणून एक डिव्हाइस आहे की ते डिव्हाइस जसं ही मोठं पेसमेकर झालं, आगपेटीच्या डब्बीपेक्षा थोडं मोठं, आता नवीन बुलेट, जशी बुलेट असते, छोटी गोळी असते, तशी पण एक नवीन पेसमेकर आलेला आहे. त्याचा खर्च साधारणपणे ह्या पेसमेकरच्या डबल किंवा ट्रिपल पटीने जास्ती असतो. तर ती एक नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार आलेलं एक आपल्याला वरदान म्हणू शकतो आपण. डॉक्टर, आपण जेव्हा या उपचारांचा विचार करतो, आता समजा एखाद्या पेशंटची अँजिओप्लास्टी झाली आणि तो घरी गेला, तर मला असं विचारायचंय की तो घरी गेल्यानंतर जेव्हा त्याचं नॉर्मल रुटीन सुरू होईल त्यावेळेला त्याच्या आहारामध्ये त्यांनी कोणती पथ्य पाळली पाहिजेत किंवा थ्रूआउट द लाईफ त्याला पुढे संपूर्ण आयुष्यभर अशी काही पथ्य आहारातली पाळायला लागतात का? हा जो आजार आहे हा आहार आणि त्याशी निगडीत असा आजार आहे. कारण की जे आपण जे सिव्हिलाइज कल्चर म्हणतो की फूड हॅबिट्स, की जेवणात तेल तूप हे खूप असणं, जे आहार, हा आहाराशी निगडीत हा नक्कीच असा आजार आहे. कारण की ज्यांचे खाण्यावर नियंत्रण नसणे किंवा डायबिटीज हा खूप जास्त प्रमाणात आहे, त्यानंतर जंक फूड, ज्यांच्या आहारात जंक फूड हे जास्त आहे. यंगस्टर्सला आपण बघतो की जंक फूडचं प्रमाण हे खूप प्रमाणात वाढलं आहे आणि इझी अवेलेबिलिटी ऑफ जंक फूड ऑन मोबाईल ओनली. मोबाईल ॲप्सद्वारे जंक फूड जर मागवता येतं तर त्याच्यापेक्षा सोपी गोष्ट काय आहे. त्यानुसार व्यायाम नसणे, या प्रकारचे जी रुग्ण आहे यांचे प्रमाण हे खूप वाढत जातं. समजा अँजिओप्लास्टी झाली आणि ह्या पेशंट्सला आम्ही काय सल्ला देतो की तेल तूप आणि मीठ कमी
खाणे, तेल, तूप आणि मीठ. ओके, हे नेहमी सांगत असतो. सो ज्या प्रमाणामध्ये ज्या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स जास्ती आहेत त्या पदार्थांचं सेवन हे त्यांनी कमी करावं. मीठ याच्यासाठी कमी की ज्यांना ऑलरेडी ब्लड प्रेशर आहे त्यांनी मिठाचं प्रमाण समजा जास्त घेतलं तर त्यांचं ब्लड प्रेशर हे वाढू शकतं. बरोबर. त्यानंतर ज्यांना हार्ट फेल्युअर झाला आहे, ज्यांच्या पायाला वारंवार सूज येते, जे रिपीटेड हॉस्पिटलाइज होत आहेत, पुन्हा पुन्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत आहेत, तशा पेशंट्सला आपण मीठ कमी खाण्याचा सल्ला हा देत असतो. एक तर ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी किंवा मीठ हे अजून पाणी जमा करू शकतं आणि अजून हार्ट फेल्युअर हा वर्सन होऊ शकतो. सो या प्रकारच्या रुग्णांना आपण मीठ कमी खाण्याचा सल्ला देत असतो. त्यानंतर खाण्यापिण्याच्या पद्धतीनुसार त्यांना लाईट प्रकारचा व्यायाम आपण जे सांगतो, आपण अँजिओप्लास्टी आणि बायपास ह्या दोघं रुग्णांमध्ये बऱ्याच वेळा खूप गफलत असते की मला अँजिओप्लास्टी झाली आहे, मी 1 महिना आराम करेल. ज्याला हार्ट अटॅक आहे त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही स्ट्रेस नका घेऊ किंवा तुम्ही 1 महिन्याची सुट्टी घ्या किंवा जो स्ट्रेस तुम्हाला अगोदर होता तो तुम्ही 1 महिना आराम करा आणि त्याच्यानंतर काम चालू करा. पण त्यांना चालणं आणि फिरणं हे आम्ही लगेच 5व्या दिवशी सुरू करायला ॲडवाइस करत असतो. वजन जास्ती असणं, आहार चुकीचा घेतल्याने वजन पण जास्त असतं, त्याचं पथ्य कसं पाळायचं? जसं आपण सॅच्युरेटेड फॅट्स किंवा कॅलरीज जे आपण त्यांना नेमून दिलेले असतात त्यानुसार त्यांनी त्या कॅलरीज युक्त जेवण हे करावं, ज्याच्यात प्रोटीन्स हे सगळ्यात जास्त असायला हवेत. कार्बोहायड्रेट हे 100% कार्बोहायड्रेट हे कमी असायला हवे. त्यानंतर तेल, तूप, मीठ याच्यात आलंच. त्यानंतर वजन जे वाढलेलं आहे ते कमी करण्यासाठी 100% त्यांना आपण प्रयत्न करणं हे गरजेचंच आहे. बरोबर आहे. जर व्यायाम केला किंवा व्यायाम चालू केला, अगोदर व्यायाम करत नसतील तर इमिजिएटली व्यायाम नवीन चालू करू नका, याचा ॲडवाइस आम्ही नक्कीच देतो. ब्रिस्क वॉकिंग, हळूहळू चालणे, त्यानंतर होत असेल, शक्य असेल तर पुढच्या 1 ते 3 महिन्यानंतर आपण त्यांना व्यायाम करायचा सल्ला हा देत असतो. हलक्या स्वरूपाचा व्यायाम, फार दगदगीचा किंवा फार धावपळीचा असा व्यायाम त्यांनी आयुष्यभर नाही, पण त्यांना आपण सुरुवातीला पहिल्या 3 ते 4 आठवड्यात जेव्हा एक फॉलोअप आपण करायला सांगतो की त्यानुसार त्यांचा ECG आणि इको आपण त्यांचा केल्यानंतर की बऱ्याच वेळा अशा रुग्णांना पहिल्या 1 महिन्यात हृदयामध्ये गाठी तयार होण्याची शक्यता असते. तर हे एकदा त्यांचं इव्हॅल्युएशन झालं, त्यांचा एक फॉलोअप झाला तर आपण त्यांना कामाला जाणं हे सांगत असतो. ब्रिस्क वॉकिंग किंवा लाईट एक्सरसाइज ही त्यांना आपण ॲडवाइस करतो. तर त्यानुसार त्यांनी ती करावीत ही अपेक्षा असते. बरोबर. खूप जास्त जिम मध्ये जाऊन वजन उचलणे, इनिशियली आपण सांगत असतो की 25 किलोपेक्षा जास्त वजन उचलू नका. व्यवस्थित झोप घ्यायला हवी, 6 ते 8 तास त्यांनी झोप घ्यायला हवी. सो स्ट्रेस लेवल ही त्यांची ऑटोमॅटिकली कमी होऊन त्यांना पुढच्या उर्वरित आयुष्यात उरलेल्या रक्तवाहिन्यांना नवीन प्रकारचा ब्लॉक येणार नाही याची थोडी खबरदारी त्यांनी घेणं हे खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळा रुग्णांचं असं म्हणणं असतं की आमची अँजिओप्लास्टी झाली आहे तर परत येऊ शकतो का? येऊ शकतो. उरलेल्या रक्तवाहिन्यांना पुन्हा हार्ट अटॅक हा येण्याची शक्यता ही त्यांना असू शकते. त्या येऊ नयेत याच्यासाठी ज्या ब्लड थिनर, रक्त पातळ होण्याच्या ज्या गोळ्या तुमच्या कार्डिओलॉजिस्टने आपल्याला दिल्या आहेत त्या आपण व्यवस्थित त्याच प्रमाणात घ्यायला हव्यात, त्या कधीही खंड करू नये. हो, तर बरोबर आहे. कारण आहार विहार जितका तुम्ही पाळताय तितका औषध हाही महत्वाचा भाग आहे त्यातला. बरोबर. तर ती कायमस्वरूपी घ्यायला लागतात का तात्पुरती? भरपूर स्टडीज आहेत त्याच्यामध्ये की ज्या अँटीप्लेटलेट, ज्या रक्त पातळ होण्याच्या गोळ्या आहेत आणि स्टॅटिन्स ज्या गोळ्या असतात, ह्या गोळ्या ह्या काही इनिशियल पहिल्या 1 ते 3 महिने ह्या हाय डोसमध्ये किंवा जास्ती डोसमध्ये असतात. त्यानुसार पहिल्या 1 ते 3 महिन्यानंतर या गोळ्यांचा डोस हा हळूहळू कमी करत जातो. 1 वर्षापर्यंत कंपल्सरी ह्या रक्तपातळ होण्याच्या गोळ्या, स्टॅटिन्सच्या गोळ्या म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करण्याच्या गोळ्या, बीटा ब्लॉकर्स म्हणून ज्या हृदयगती कमी करण्याच्या गोळ्या असतात, त्यानुसार समजा डायबिटीज असेल तर डायबिटीज कंट्रोल ठेवण्यासाठी ज्या तुमच्या गोळ्या आहेत किंवा डायबिटीज जास्ती झाला आहे तर त्याच्या वाढवलेल्या गोळ्या ह्या तुम्हाला योग्य प्रमाणात घ्यायला लागतात. ब्लड प्रेशरच्या ज्या गोळ्या तुम्हाला ऑलरेडी चालू होत्या त्या कंटिन्यू करणे हे तुम्हाला गरजेचंच आहे. सो ज्या रिस्क फॅक्टर्स आहेत त्या रिस्क फॅक्टर कंट्रोल करून अँजिओप्लास्टी झाल्यानंतर ज्या औषधं दिली आहेत ती औषधं ही घेणे आपल्याला मस्ट आहे. तुम्ही गेली अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि अनेक पेशंट्स तुमच्या हाताखालनं जातात आणि तुम्ही आता सांगितलं की उपचारही नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केले जातात. एखादा लक्षात येण्यासारखा, लक्षात राहण्यासारखा काही अनुभव आहे का? एका रविवारी एक यंगस्टर्स
23 वर्षाच्या मुलाला चेस्ट पेन आहे म्हणून मला एक फोन आला आणि ते एका डॉक्टरांचेच भाचा होता तो की त्याचं इमर्जन्सी अँजिओप्लास्टी करावी लागेल, प्रायमरी अँजिओप्लास्टी ज्याला आपण असं म्हणतो, आपण जसं डिस्कस केलं आता. सो मी तसं ते करण्यासाठी गेलो आणि बोललो त्या रिलेटिव्हशी, त्या मॅडमच होत्या, त्या पॅथॉलॉजिस्ट होत्या, आणि त्याच्यानंतर इमर्जन्सी अँजिओप्लास्टी केली आणि ती अँजिओप्लास्टी केल्यानंतर बाहेर आलो आणि डिटेल भरपूर गोष्टी मी विचार केल्या, त्यांच्याशी बोललो. तर असं लक्षात आलं की हा जो स्टुडंट होता, हा स्टुडंट माझ्या घराच्या बाजूलाच राहत होता एक 20-25 वर्षापूर्वी, आणि त्यावेळेस ही वॉज व्हेरी स्मॉल किड. आणि अँजिओप्लास्टी झाल्यानंतर सांगितलं की दादा मी तुमच्याबरोबरच क्रिकेट वगैरे खेळायचो. सो असेही अनुभव आले की जे लोक खूप जवळ राहतात तेही खूप दूर गेलेले आहेत. तर त्या स्टुडंटमध्ये एक प्रामुख्याने लक्षात आलं की ही वॉज आयसोलेटेड. ही वॉज नॉट विथ हिज फॅमिली, ही वॉज नॉट विथ हिज केअर टेकिंग मदर. और कारण की ह्या धकाधकीच्या जीवनात हा कामानिमित्त जस्ट पासआउट झाला होता आणि इंजिनिअरिंग होऊन नोकरीला लागला होता. आणि आई वडील यांच्यापासून हा 400 किलोमीटर लांब होता. सो प्रामुख्याने असं लक्षात आलं की ज्या लोकांना ह्या की माया देणार किंवा प्रेम देणारी जी संस्था आहे, जी इंडियन कल्चर किंवा आपलं महाराष्ट्रीयन कल्चर जे आहे की आई वडील आणि मुलं हे एका घरात किंवा कंबाईन फॅमिलीमध्ये राहतात, हे समजा जिथं अखंड झालंय, जिथं ते तुटलंय, त्या लोकांना स्ट्रेसमुळे म्हणा किंवा एक एम्स दिल्ली येते, आमचे एक मित्र आहेत, त्यांनी एक स्टडी केलाय की यंगस्टर्सला का हार्ट अटॅक येतोय, कमी वयात का हार्ट अटॅक येतो. तर असं लक्षात आलं की या लोकांना त्यांचे जे जेनेटिक लेवल आहे, टिलोमेअर म्हणून जो DNA असतो त्याची लेंथ ही शॉर्ट असते. तर हे सगळे लोक ज्यांचे कमी वयात हार्ट अटॅक आले, ही लोकांना जेव्हा जेनेटिक स्टडी केल्या तेव्हा आमच्या ह्या लक्षात आलं की स्मोकिंग, डायबिटीज, अर्ली डायबिटीज, कमी वयात होणारा डायबिटीज किंवा ड्रग्सच्या आहारी गेलेली जी पिढी आहे, त्या लोकांमध्ये प्रामुख्याने हे पण एक लक्षात आलं की ज्यांची फॅमिलीमध्ये थोडेफार स्ट्रेसेस आहेत, त्या लोकांना हे कमी वयात होणारा हार्ट अटॅक हा उद्भवला आहे. अजून एक लक्षात आलं की त्या एक व्यक्ती होती की ती नेहमी त्या ड्रग्सच्या आहारी गेली होती आणि मी त्यांना हार्ट ट्रान्सप्लांट ही एक ॲडवाइस सांगितला. तर त्या व्यक्तीने मला कबूल केलं की सर तुम्ही मला सांगितलं, माझ्या नातेवाईकांना नका सांगू, नाही तर ते खरंच करून टाकतील हार्ट ट्रान्सप्लांट. म्हटलं पण याच्यासाठी भरपूर काही गोष्टी असतात. तर त्या व्यक्तीने सांगितलं की मी आता सगळं स्मोकिंग आणि बाकीचे जे काही आहार व्यसनं होती, ही व्यसनं मी सगळी सोडेल आणि जे नवीन औषध आहेत की ज्यामुळे हार्टचं पंपिंग ऍक्शन कमी झालेलं ते वाढतं, ही ती व्यक्ती माझ्याकडे परत 6 महिने आणि वर्षभर फॉलोअप आतापर्यंत येत आहे, आता ऑलमोस्ट 3 वर्ष झाले. तर त्यांचे पंपिंग ऍक्शन हे वाढलेलं आहे. सो इज डिफर फ्रॉम हार्ट ट्रान्सप्लांट. या सगळ्याचा शारीरिक आरोग्यावर परिणाम होतच असतो, हृदयविकाराचा, पण मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम होताना आपल्याला दिसतो. आणि तो सुद्धा मानसिक दौर्बल्य किंवा मानसिक निराशा ही हार्ट अटॅककडे घेऊन जाते. तर याबद्दल काहीतरी सांगा ना. नक्कीच, ज्यांना स्ट्रेस किंवा मानसिक आरोग्य ज्यांचं स्टेबल नाहीये, ही लोक प्रामुख्याने ओबिसिटी किंवा टीव्ही बघत असताना जेवण करणे किंवा काहीतरी एंगेज नवीन गॅजेट्स किंवा कानात मोबाईल लावलेला आहे आणि इयरफोन्स लावलेले आणि ते जेवण करतायत. सो अशा वेळेस तुमचं जेवणावर नियंत्रण राहत नाही. नक्कीच. सो ओबिसिटी वाढू शकते. त्यानंतर त्यांचा व्यायाम हा कमी असतो. त्यानंतर त्यांना असलेले रिस्क फॅक्टर्स, स्मोकिंग किंवा अल्कोहोलिझम, हे अजून प्रचंड प्रमाणात वाढतं आणि ते समाजाच्या मुख्य घटकाशी लांब असतात. त्यामुळे त्यांना ह्या प्रकारच्या आजारांना बळी पडणं हे बऱ्याच वेळा आपण बघतो. सो त्यांचं योग्य वयात, कॉलेज गोईंग वयात किंवा स्कूल गोईंग वयात त्यांचं काउन्सिलिंग होणं हे खूप गरजेचं आहे. अगदी खरं. एक प्रश्न सामान्यांच्या मनामध्ये असतो की एकदा ही हार्टची हिस्ट्री आली, हार्ट अटॅकची किंवा हार्टच्या हृदयविकाराची, की माणसाला पूर्ववत नॉर्मल आयुष्य कधी जगताच येणार नाही, असा एक गैरसमज लोकांच्या मनात असतो. तर असं खरंच असतं का? आणि तो खरंच जगू शकतो का परत एकदा नॉर्मल लाईफ? नाही, नक्कीच. की इमिजिएटली अँजिओप्लास्टी झाल्यानंतर आम्ही पेशंट्सला 5व्या दिवशी चालायला लावतो
लाईट एक्सरसाइज किंवा व्यायाम आपण त्याला करायला लावतो, ही कॅन लिव्ह हिज लाईफ पीसफुली. म्हणजे व्यवस्थित सगळं जे काय अगोदर करत होते ते सगळं करा म्हणून आपण सांगत असतो. बऱ्याच वेळा पेशंटचे काही प्रश्न असतात की ते जिना चढू शकतात का, किंवा ते अगोदर जे काम करू शकत होते, स्पोर्ट्स खेळू शकतात का. तर नक्कीच ते स्पोर्ट्स खेळू शकतात, ते व्यायाम करू शकतात, प्रोव्हाइडेड त्यांनी अगोदर केलेला असावा किंवा ती त्या लेवलचा व्यायाम हा तुमच्या कार्डिओलॉजिस्टने तुम्हाला ॲडवाईस केलेला असावा. बऱ्याच वेळा क्रिटिकल आजार असू शकतात आणि अँजिओप्लास्टी केल्यानंतर ते परत रिलेटिव्ह हे तेच प्रश्न विचारतात की आपण करू शकतो किंवा नाही. तर हे प्रामुख्याने की किती व्यायाम करायचा त्या आजाराच्या तीव्रतेवर हे आपलं अवलंबून असतं. बऱ्याच वेळा असं असतं की मला एकदाची गोळी चालू झाली तर ही आयुष्यभर आहे. तर बऱ्याच वेळा मी असं सांगत असतो की तुम्ही 10% जर वजन कमी केलं तर तुमचा डायबिटीज हा कमी होईल किंवा त्याच्यातल्या गोळ्या ह्या कमी होऊ शकतात. त्यानंतर तुमचं ब्लड प्रेशर हे कमी होऊ शकतं. नंतर बऱ्याच वेळा हे असतं की एकदा मला बीपीची गोळी चालू झाली तर आयुष्यभर ही घ्यावी लागेल का. तर याच्या मागे काही सायंटिफिक गोष्टी आहेत की एकदा समजा बीपीचा आजार हा चालू झाला तर समजा ही व्यक्ती एक 40 ते 50 वयोगटात आहे, तर त्या व्यक्तीला 92 एजला समजा ब्रेन स्ट्रोक आला तर दॅट इज एंड ऑफ लाईफ किंवा हे आपण असं म्हणू शकतो. पण ही जेव्हा व्यक्ती ब्रेड विनर ऑफ फॅमिली असते त्यावेळेस जर हिला एक हात एक पायाचा पक्षाघात येऊन ही समजा व्यक्ती बेड रिडन झाली तर इट इज व्हेरी ट्रबलसम फॉर सोसायटी आणि त्या व्यक्तीच्या घरच्यांवर पण खूप बर्डन येऊ शकतो. सो ब्लड प्रेशर हे त्यांनी कंट्रोल केलंच पाहिजे त्या वयात. त्यानंतर बऱ्याच वेळा डायबिटीजसाठी आपण सांगत असतो की तुम्ही वजन कमी करा, दिलेल्या गोळ्या ह्या व्यवस्थित घ्या. सो गोळ्या व्यवस्थित घेणे, व्यायाम करणे आणि एकंदरीत डॉक्टरांनी दिलेला सल्ला हा व्यवस्थित घेणे. समजा इन केस बीपीच्या गोळ्या ह्या चालू केलेल्या आहेत तर त्या रुग्णांनी स्वतः बंद करू नयेत. अगदी खरं. आपल्या फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट यांच्या सल्ल्यानुसार त्या कमी किंवा जास्ती कशा असतील त्या तुमच्या ब्लड प्रेशरचा नंबर किती आहे त्यानुसार सायंटिफिक गाईडलाईननुसार त्या ठरलेल्या डोसमध्ये त्या तुम्हाला ते देत असतात. त्यांच्या सल्ल्यानुसारच त्या कमी किंवा जास्त कराव्यात. तुम्ही ज्या वेळेला कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम करता त्याचप्रमाणे तुम्ही म्हटलात समुपदेशन पण तुम्हाला अनेकदा करावं लागतं. तर या सगळ्या भूमिकेतनं आमच्या प्रेक्षकांसाठी या कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? सर्व प्रेक्षकांना माझा एकच संदेश असेल की कुठलंही चेस्ट पेन किंवा ब्रेथलेसनेस किंवा ज्यांना ऑलरेडी जे रिस्क फॅक्टर्स आहेत डायबिटीज, हायपरटेन्शन आणि डिस्लिपिडिमिया ह्या असलेल्या रुग्णांनी आपल्या चेस्ट पेनकडे किंवा छाती दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये. त्वरित आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ECG काढावा, त्याची कारणमीमांसा करून घ्यावी. त्याच्या पुढची रक्ताची तपासणी ट्रोपोनिन असेल किंवा तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेली TMT असेल किंवा पुढची अँजिओग्राफी असेल, गरज असेल तर ती अँजिओग्राफी आपण ही करून घ्यावी आणि त्यानुसारच आपला पुढचा आजाराचा जो निदान आहे हे आपल्याला करता येईल. तर कृपया आपण आपल्या फिजिशियन किंवा कार्डिओलॉजिस्ट जे डॉक्टर आपले ट्रीटिंग डॉक्टर आहे त्यांचा सल्ला हा जरूर घ्यावा. सो पहिल्या 10 मिनिटात ECG झाला पाहिजे आणि आपण कुठल्या हॉस्पिटलला पोहोचतोय त्यानुसार आपली ट्रीटमेंट ही आपल्याला गरजेची राहणार आहे. प्रेक्षक हो, या संपूर्ण चर्चेतून आपल्या एक गोष्ट लक्षात आली की हृदयविकार हा जीवनशैलीशी संबंधित आजार आहे. आपली जीवनशैली जर तणावयुक्त असेल, व्यसनयुक्त असेल किंवा आपल्याला काही अनुवंशिकता असेल आणि आपण पथ्य पाळत नसू तर आपल्याला हृदयविकार होण्याचा धोका हा सर्वाधिक असतो. पण डॉक्टरांनी आपल्याला हेही सांगितलं की हृदयविकार टाळण्यासाठी आपल्याला काय काय काळजीसुद्धा घेता येते. म्हणजेच आपण आपल्या जीवनशैलीमध्ये जर चांगले सकारात्मक बदल केले तर आपण निश्चितपणे हृदयविकारापासून दूर राहू शकतो. हा दिलासा डॉक्टरांनी आपल्याला दिला. आणि जर आपण हृदयविकाराला बळी पडलो तरीही आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यावर मात करणं सहज शक्य आहे. फक्त पूर्ववत जर आयुष्य आपल्याला जगायचं असेल तर डॉक्टरांनी सांगितलेली पथ्य ही मात्र पाळली पाहिजेत. योग्य तो आहार, विहार आणि व्यायाम हा केलाच पाहिजे हेही त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की ज्या वेळेला तुम्हाला हार्ट अटॅकची लक्षणं दिसतील तो पहिला जो गोल्डन आवर आहे त्यामध्ये तातडीनं तुम्ही डॉक्टरांपर्यंत किंवा रुग्णालयांपर्यंत पोचणं हेही तितकंच गरजेचं आहे.
डॉक्टर, तुम्ही आमच्या आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आलात आणि साध्या सोप्या शब्दामध्ये संपूर्ण शास्त्रीय माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत. त्यामध्ये नेमकं काय करावं असंही मार्गदर्शन केलं. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद.